नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यानचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा संपूर्ण फायदा होईल. या व्हिडिओमध्ये संपूर्ण 100+ प्रश्न असणार आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. चला तर मग प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिला. संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर ते आहे 2025 वर्ष संयुक्त महासभेने क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. समोरचा आहे संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर ते आहे 2025. समोरचा आहे जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत 0 कार्बन उत्सर्जन उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे? तर ते ठेवण्यात आलेलं आहे 2050 पर्यंत. समोरचा आहे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रॅक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 मधील वर्षामधील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणाला जाहीर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे नीरज चोप्रा यांना जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. समोरचा आहे युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे 2024. समोरचा आहे देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत? ते उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक क्षयरोगाचे रुग्ण सापडलेले आहेत. समोरचा आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत? त्याचं उत्तर आहे इंडोनेशियाचे प्रधानमंत्री कोण आहेत? प्रोबियो सुबियांतो. हे 26 जानेवारीसाठी हजर राहणार आहेत. समोरचा आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर ती केलेली आहे भारत या देशाने. समोरचा आहे भारताने विकसित केलेली हायड्रोजन ट्रेन सर्वाधिक शक्तिशाली इंधन किती हॉर्स पॉवरचं आहे? तर ते आहे 1200 हॉर्स पॉवरचं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक समोरचा देशात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ती आहेत 59 रामसर स्थळे आहेत की भारतामध्ये. समोरचा आहे जिंकलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेले लॉस एंजेलिस हे शहर अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे कॅलिफोर्निया या राज्यामध्ये. समोरचा आहे यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे? तब्बल तो 27 व्यक्तींना प्रवासी भारतीय दिन दिवशी प्रवासी भारतीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रवासी भारतीय दिन आपण कधी साजरा करतो? 9 जानेवारी दिवशी. समोरचा आहे कोणत्या वर्षी भारतीय प्रवासी दिन कितवा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे? या वर्षीचा हा 18वा प्रवासी भारतीय दिन आहे. समोरचा आहे कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार कोणत्या वर्षापासून जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झालेला आहे? तर तो झालेला आहे 1850 या वर्षापासून. समोरचा आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती यांचं नाव प्रबोवो सुबियांतो. समोरचा आहे राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तो केला जातो 12 जानेवारी. समोरचा आहे भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1875 मध्ये. समोरचा आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश नोकरदारांचा वाटा कमी आणि पगार असणारा देश आहे? तर तो आहे भारत. समोरचा आहे सध्या पृथ्वीजवळून जात असलेल्या ॲस्टेरॉइडचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे 887 एलिंडा. समोरचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर देवजित सैकिया यांची सचिवपदी निवड झालेली आहे. समोरचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्यांची झालेली आहे प्रभतेज सिंग यांची. समोरचा आहे कोची जलमेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक या नव्या जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे? तर ती 18 ठिकाणी करण्यात येणार आहे.
समोरचा आहे राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो, तर ते केला जातो 15 जानेवारीला. समोरचा आहे यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन हा होता, तर तो होता 150वा वर्धापन दिन. समोरचा आहे यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलेला आहे, तर तो 427वा साजरा करण्यात आलेला आहे. समोरचा आहे लेबनान देशाचे नवराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर त्यांची झालेली आहे जोसेफ आऊन यांची लेबनानचे नवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोरचा आहे खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो, तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत असतो. समोरचा आहे केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवलेले आहे, तर ते ठेवलेले आहे 30 दशलक्ष टन. समोरचा आहे आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केलेलं आहे, तर 3 देशांनी केलेला असून भारत हा आपला चौथा देश ठरलेला आहे. समोरचा आहे 15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो, तर ते केला जातो खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस. समोरचा आहे कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे, तर ते आहे 2035 पर्यंत. समोरचा प्रश्न आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे, तर तो होणार आहे 1 जानेवारी 2025 या दिवशी. समोरचा आहे अमेरिकेचे कितव्या अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे, तर ते आहेत 47वे अध्यक्ष. समोरचा आहे शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे, तर तो 19 देवस्थानांना जोडणार असून तो किती जिल्ह्यातून जातोय, तो 12 जिल्ह्यांतून. समोरचा आहे शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटरचा असणार आहे, तर तो 802 किलोमीटरचा असणार आहे. समोरचा आहे दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, ते 12 वर्षांनी केले जाते. आपल्या नाशिकमध्ये कधी होणार आहे 2027 मध्ये. समोरचा आहे भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यानंतर स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरलेला आहे, तर तो भारत आपला चौथा देश ठरलेला आहे. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे, तर ते आहे इंग्रजी या भाषेचे. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे, तर ते आहे हिंदी या भाषेचे. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात किती कोटी लोक हिंदी बोलतात, तर 61 कोटी लोक हे हिंदी भाषा बोलतात. समोरचा आहे वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे, तर भारत हा 3ऱ्या स्थानावर आहे. समोरचा आहे जम्मू आणि काश्मीरमधील सोनबर्गमध्ये झालेल्या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्या बोगद्याचं नाव आहे झेड मोर बोगदा. समोरचा आहे नुकताच जपानमध्ये झालेला भूकंप किती रिश्टर स्केलचा होता, तो होता 6.9 रिश्टर स्केलचा. समोरचा आहे वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर हे 3ऱ्या स्थानावर आहे, तर भारत हे वाहतूक कोंडीच्या निकषानुसार पुणे हे 3ऱ्या स्थानावर आहे. समोरचा आहे वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत पुण्याचा जागतिक स्तरावर 4था क्रमांक आणि देशामध्ये 3रा क्रमांक आहे. समोरचा आहे राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, तर ती आहे उमाकांत दामुंगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. समोरचा आहे इस्रोने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोग सुरुवात केलेली होती, तर ती श्रीहरिकोटा येथून. समोरचा आहे राष्ट्रीय भूगोल दिवस हा कधी साजरा केला जातो, तो केला जातो 14 जानेवारीला. समोरचा आहे खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो, तर त्यांचं नाव आहे C.D. देशमुख यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय भूगोल दिवस हा म्हणून साजरा करतो. समोरचा आहे 2024च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे, तर ते आहे कोलकाता. समोरचा आहे यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे, तर त्याची थीम आहे रस्ता सुरक्षा नायक व्हा. समोरचा आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात
कोणत्या उपक्रमांचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मिशन मौसम. या उपक्रमाची मोदीच्या हस्ते करण्यात आलेला आहे. समोरचा आहे भारतीय सेना दिवस हा कधी साजरा केला जातो? तो केला जातो 15 जानेवारीला. समोरचा आहे टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक स्लो शहर कोणतं आहे? सगळ्यात स्लो शहर आहे बारंगपिंगला. समोरचा आहे यावर्षी कितवा भारतीय सेना दिवस हा साजरा केला? तर ते केला 77वा. समोरचा आहे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत? तर ते येणार आहेत इंडोनेशिया या देशाचे. समोरचा असं आहे ICCने डिसेंबर 2024 मधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर केलेला आहे? तर तो केलेला आहे जसप्रीत बुमराह यांना. समोरचा आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत? तर ते होणार आहेत 8 संघ. समोरचा आहे नुकताच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते करण्यात आलेलं आहे पियुष गोयल यांच्या हस्ते. समोरचा आहे जगात हळद उत्पादन, वापर व निर्यातमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे? तर तो आहे भारत देश. समोरचा आहे खो खो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे भारताने. समोरचा आहे ICCचा प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिला गटात कोणाला मिळालाय? तो मिळालाय नाबेल सदरलँड यांना. समोरचा आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEF ची वार्षिक बैठक कुठे होणार आहे? तर ती होणार आहे दावोस या ठिकाणी. समोरचा आहे मुंबईचा नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते युद्धनौका पाणबुडींचे लोकार्पण करण्यात आलेलं असून कोणत्या ह्याचा समावेश आहे? त्याच्यामध्ये INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षिरी या तिघांचा समावेश आहे. समोरचा आहे अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे नारायण राणे आणि एकनाथ शिंदे या दोघांना. समोरचा आहे प्रश्न क्रमांक समोरचा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं नाव आहे आलोक आराधे. समोरचा आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्यांचं उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. हे अगोदर कुठे होते? मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, आता आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. समोरचा आहे जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? तर तो आहे दक्षिण सुदान. समोरचा आहे केंद्रीय नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्यांचं नाव आहे श्रीमती निधी खरे यांची निवड झालेली आहे. समोरचा आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार असल्याचे दावोस शहर कोणत्या देशात आहे? तर ते आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. समोरचा आहे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे साजरा करण्यात आलेला आहे? तर तो करण्यात आलेला आहे अहमदाबाद या ठिकाणी. समोरचा आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते? तर ते आहेत ओडिशा हे राज्य. समोरचा आहे कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे? तर तो आहे नोवाक जोकोविच. समोरचा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केलेलं आहे? तर ते केलेलं आहे मध्य प्रदेश या सरकारने. समोरचा आहे कोणत्या वर्षापासून केंद्र सरकारचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे? तर तो होणार आहे 2026 पासून. समोरचा आहे 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? तर तो करण्यात आला होता फेब्रुवारी 2014 मध्ये. समोरचा आहे खालीलपैकी कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉकिंग करण्यात आलेले आहे? तर त्यांचं नाव आहे चेसन आणि टार्गेट. हे 2 उपग्रह डॉकिंग तंत्रज्ञानाने लॉन्च करण्यात आलेला आहे. समोरचा आहे आतापर्यंत भारत देशाआधी खालीलपैकी कोणत्या देशाने डॉकिंग यशस्वी केलेलं आहे? तर त्याचं नाव आहे अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत हा 4था देश ठरलेला आहे. समोरचा आहे भारताने स्पेस डॉकिंग साठी कोणत्या प्रक्षेपणाचा वापर केलेला आहे? तर त्याचं नाव आहे PSLV-60 या प्रक्षेपणाचा वापर केलेला आहे. समोरचा आहे राज्यात 2022 मध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रॉनिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे? तर ती आहे मार्च 2025 पर्यंत. समोरचा आहे स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर तो भारताने स्वतः विकसित केलेला आहे. समोरचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे अरुण मिश्रा. हे कोण आहेत? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल. समोरचा आहे भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर सुधांशु
शीतांशु कोटक यांची निवड झालेली आहे. समोरचा आहे कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशादरम्यान युद्धबंदी जाहीर केलेली आहे? तर ती हमास आणि इस्रायल या दोन देशादरम्यानचं जो युद्ध आहे त्याच्यामध्ये कतार आणि अमेरिकेने मध्यस्थी करून युद्धबंदी केलेली आहे. समोरचा आहे लोह खनिच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर ते आहे ओडिसा राज्य. समोरचा आहे भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरात अव्वल स्थानी कोणते राज्य आहे? तर त्याच्यामध्ये आहे केरळ. सर्वाधिक इंटरनेट यूज करण्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे. समोरचा आहे भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरात द्वितीय स्थानी कोणतं राज्य आहे? तर द्वितीय स्थानावर आहे गोवा राज्य. आणि तृतीय स्थानावर कोणतं आहे? तृतीय स्थानावर आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा आहे कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर तो होणार आहे नेरूळ या ठिकाणी. समोरचा आहे कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे? तर तो होणार आहे DY पाटील या स्टेडियमवर. समोरचा आहे प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये झालेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर ते झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. समोरचा आहे चीनने जिओकॉंग लॉन्च केलेला असून तो कोणत्या देशाचा PRSC-E01 हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर तो आहे पाकिस्तान देशाचा. चीनने हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. समोरचा आहे ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केलेली असून त्यानुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे? तर त्याच्या स्थानी आहे अमेरिका हा देश. समोरचा प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्यात भारत कितव्या स्थानी आहे? तर भारत आहे 4थ्या स्थानावर. समोरचा आहे किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे? तर 4 खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. समोरचा आहे किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे? तर तो 32 खेळाडूंना देण्यात आलेला आहे. समोरचा आहे यावर्षी महिलांना 19 वर्षाखालील T20 वर्ल्ड कपचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर ते मलेशिया या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी कोणता देश आहे? तर दुसऱ्या स्थानी आहे रशिया देश. रशिया दुसऱ्या स्थानावर असून 1 नंबरला आहे अमेरिका आणि 4 नंबरला आहे भारत. समोरचा आहे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस यांना. तर मित्रांनो आपण पालकमंत्री आणि त्यांना दिलेल्या मंत्रिपदाविषयी संपूर्ण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकतात. समोरचा आहे चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्यांची निवड आहे शुभमन गिल यांची. समोरचा आहे नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. समोरचा आहे बीड व पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार. समोरचा आहे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे. समोरचा आहे आफ्रिका खंडातील कोणता देश ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार देश बनलेला? तो आहे नायजेरिया. समोरचा आहे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर. समोरचा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आलेलं आहे? तर स्वामित्व योजनेअंतर्गत त्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरित करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदिवासी सेवक व आदिवासी संस्था पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार. समोरचा आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 करता भारतीय संघाचे मुख्य निवड करता कोण ठरलेले आहेत? तर ते आहेत अजित आगरकर. समोरचा आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 करता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ते आहेत रोहित शर्मा. समोरचा आहे पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे जगजेतेपद पटकावणारा महिला संघ कोणता? तर तो आहे भारताचा महिला संघ. समोरचा आहे शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला असून हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. समोरचा आहे केंद्रीय राखीव दलाच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची CRPFच्या महासंचालकपदी निवड झालेली आहे. समोरचा आहे शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं असून ते ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ते आहे संग्रामपूर तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात.
समोरचा आहे देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित गुरु घासीरम तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे छत्तीसगड राज्यामध्ये. समोरचा आहे देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला रतपानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तो आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. समोरचा आहे पहिला खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पुरुष संघाने विजेतेपद पटकावले आहे? तर ते भारतीय पुरुष खो खो संघाने. तर मित्रांनो, हे होते 11 जानेवारी ते 20 जानेवारी 2025च्या महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओचा फायदा होईल.